मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2024-25 अर्थसंकल्पीय अंदाज आज दुपारी 12 वाजता सादर होणार. अर्थसंकल्पानंतर आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची पत्रकार परिषद होणार. मुंबईमधल्या रस्त्यांची कामं रेंगाळण्याची शक्यता. कंत्राटं रद्द केल्यानंतर प्रशासनानं पुन्हा निविदा मागवल्या. शहरामध्ये पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामं रखडण्याची शक्यता. जानेवारीमध्ये मुंबईमध्ये 10,900 घरांची विक्री. सरकारला मिळाला 746 कोटींचा महसूल. घरांच्या विक्रीचा विक्रमी उच्चांकाचा ट्रेंड कायम. खासगी रुग्णालयाप्रमाणे जे रुग्णालय सुसज्ज होणार. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा नियोजन समिती अंतर्गत वित्त विभागाला 75 कोटींच्या निधीला मंजुरी दिली. मुंबईकरांचा रेल्वे प्रवास खडतरच रखडलेल्या MUTP प्रकल्पांचा निधी 311 कोटींनी घटवला. तर कल्याण मुरबाड रेल्वेलाही तुटपुंजा निधी. 20% घरं माफक दरामध्ये विकण्याचं बंधन असताना सुद्धा ती विकासकांनी परस्पर लाटल्याचं स्पष्ट. म्हाडा ही घरं स्वतंत्र भूखंडावर घेणार. मुंबईमध्ये थंडी वाढण्याची शक्यता. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तापमानाचा पारा कमी होणार. शहरामध्ये तापमानाचा पारा 15 ते 16 अंश सेल्सिअसवर येणार. मुंबई विद्यापीठामधील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी आता 24 तासामध्ये उपलब्ध. विद्यापीठाच्या गतिमान कारभारामुळे विद्यार्थ्यांना दिलासा. मुंबई ते दिल्ली रेल्वे प्रवास 12 तासामध्ये पूर्ण होणार. भारतीय रेल्वेकडून मिशन गतिमान प्रकल्प हाती घेण्यात आला. एक्सप्रेस वेचा वेग आता 110 किलोमीटर प्रति तासावरून 160 ते 200 किलोमीटर प्रति तास वाढवण्याची योजना.